लाडकीला एक रकमी 40,000 मिळणार। जिल्हा बँकेकडून कर्ज मिळणार। व्यवसायातून लाडकीला स्वावलंबी बनवणार। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता नुकताच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालाय। या योजनेचा मोठा आर्थिक भार असतानाही सरकार लाडकीच्या मदतीसाठी पुढे सरसावलंय। महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करतंय। काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं घेता येईल ते पाहूयात। लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळू शकतं। स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 40,000 पर्यंत कर्ज मिळू शकतं। सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखतंय। कर्जाचे हप्ते सरकारनं दिलेल्या 1,500 रुपयांमधून परत करता येतील। काही बँका या योजनेत मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत। महायुती सरकारने 2025-26 साठी 36,000 कोटींची तरतूद केली आहे। या योजनेमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लागतेय। तिजोरी रिकामी असतानाही सरकारचं गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठीचा प्रयत्न किती यशस्वी होणार आणि लाडक्या बहिणीही याला कसा प्रतिसाद देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।